Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. की कुणबी मराठ्यापासून सावध राहा. कुणबी स्वतःला ओबीसी जरी म्हणत असला तरी सभागृहामध्ये तो म्हणतो मी मराठ्यांबरोबर. ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे का? तर 100% धोका आहे. की कुणबी मराठ्यापासून सावध राहा याचं कारण आत्ताच जे सभागृह आहे यामध्ये 190 कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत. 190 कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत आणि फक्त 11 ओबीसीचे आमदार आहेत. कुणबी स्वतःला ओबीसी जरी म्हणत असला तरी सभागृहामध्ये तो म्हणतो मी मराठ्यांबरोबर. तो धनगरांबरोबर नाही, तो माळ्यांबरोबर नाही, तो वंजाऱ्यांबरोबर नाही, तो लिंगायतांबरोबर नाही, तो बंजाऱ्याबरोबर नाही, तो तेली तांबोळी कुणबी लोहार सोनार धनगर यांच्या बरोबर तर अजिबातच नाही. आणि म्हणून मगाशी म्हटलं की सावध राहा, यांच्यापासून सावध राहा. ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे का? तर 100% धोका आहे. 100% धोका आहे. इलेक्शनच्या अगोदर नाही पण इलेक्शनच्या नंतर आहे. माझ्या अगोदरच्या एका वक्त्याने ओबीसीची जात गणना झाली पाहिजे याच्याबद्दल भाष्य केलं. ती झाली पाहिजे. पण आता ही वापरली कशी जाते हे आपण लक्षात घ्या. नवीन विधानसभा ज्यावेळेस घटित होईल, 2-3 महिन्यामध्ये निवडणुका होतील, नवीन विधानसभा येईल. त्या नव्या विधानसभेमध्ये ओबीसीची ही जी मागणी आहे की जात जनगणना केली पाहिजे, जात जनगणना केली पाहिजे ही जी मागणी आहे ती ताबडतोब मान्य होईल. सर्व ओबीसीना वाटेल की आपली मागणी मान्य केली. पण त्याच्याच बरोबर एक अजून ठराव मंजूर केला जाईल, तो म्हणजे जोपर्यंत ओबीसीची प्रत्यक्षात किती टक्के आहेत ही आकडेवारी येत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आली.